चक्क टेकडी कॉलेजवर लढाई झाल्या. भाऊनी लगेच भूषण बिकेला कॉल केला. त्यात भूषण बिकेनी फडमध्ये होता सोयीला आणि त्या भाऊला म्हटलं पोरं लावून दारा मोकार चपका चपकी होणार आहे. सोप नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. आता भूषण बिकेचा हक्काचं कॉलेज म्हणजे टेकडी कॉलेजवर लढाई झाल्या म्हटल्यावर भूषण बिकेला तर जावंच लागल ना. हा डॉन म्हणे मी येऊ का. म्हटलं नको रे बाबा तू जर आला नाही पोरं तुला पाहून पळून जातील. तेजस डॉनला घेतला संयमला आणि तेजसला म्हटलं तिथं काही लढाई करायची नाहीये. टेकडी कॉलेजच्या पोरांचं मॅटर आहे सगळे आपले पोर आहे. ईडी आणि अनिकेत भाऊ म्हणे बीके मॅटर कळालंय आम्ही येऊ का. म्हटलं नका रे बाबा तुम्ही जर आले ना परत त्यांना मारशा. टेकडी कॉलेजची पोरं भूषण बिकेसाठी जीवापेक्षा पण जास्त आहे. त्यांचं काय मॅटर आहे ते मिटून द्यायचंय. यांची काय गतगत नुसते रस्त्यावरती मशनरी लावून दाखवून आले. रस्ते कधी बनवणार आहे. खाणार राव बनव पटकन एकच रस्त्यात त्यात मोकार धुवून नुसती डोळ्यात जातीनार आहे. अरे वा नाना डायरेक्ट कुंदनला म्हटलं आज जेवणे बा भरत दादा म्हणे बीके फक्त उभं आहे रे. म्हटलं बरं बरं मग आम्ही टेकडी कॉलेजच्या मुला मुलींच्या सुखाच्या ठिकाणापासून या भाऊ कशी आलो. भाऊ म्हणे बीके टेकडी कॉलेज अपडेट झालं तू काय करू राहिला. म्हटलं झालं काय. हा दादा म्हणे बीके कॉलेज मध्ये कॅन्टीन नाही. आमच्या वर्गातल्या मुला मुलींना रोड ओलांडून बाहेरच्या दुकानात यावं लागतं. टेकडी कॉलेजच्या मुला मुलींना थोडे दिवस थांबा कॉलेजच्या प्रिन्सिपलांशी बोलून करतो कॉलेजमध्ये कॅन्टीनचं नियोजन. हा दादा म्हणे बीके नाही 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 बीके कॅन्टीनचं मनावर तू घेतो कमी घेऊ. बीके पेक्षा जास्त कॉलेजची काळजी या दादाला आहे. दादा तर टेकडी कॉलेजवरती एवढं प्रेम बघून भूषण बिकेच्या डोळ्यात डायरेक्ट एक एक थेंब रडू आलं. निपाट तालुक्यामधलं टेकडी कॉलेज एक आदर्श कॉलेज आहे. आपल्याला एक ना एक दिवस टॉपला न्यायचंच आहे. भाऊला म्हटलं कॉलेजवर असंच लक्ष असू दे आणि भूषण बिके एक ना एक दिवस ते टॉपला नेणारच आहे.